भेटत नाही. लाखो रुपये देऊन लोक कथा करतात, भागवत कथा, आणि कथेत बसत नाही. फक्त पैसा खर्च करतात, जगाला दाखवतात आणि कथेत बसत नाही. तशी आजकालची लग्न सुद्धा वैदिक पद्धती, मंत्रोच्चारण, त्याच्यापेक्षा जास्त जोर फोटो काढणारे, व्हिडिओ काढणारे, हात धरा, पाय धरा, पाया पडायच्या वेळी पण फक्त पाय धरून थांबा, पाया पडू नका. त्यामुळे जीवन अशाच पद्धतीने गेलेलं आहे. तर ही जन्माष्टमी जी आहे ती 5251वी जन्माष्टमी. श्रावण महिना होता, बुधवार, रोहिणी नक्षत्र, आणि मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. देवकी आणि वसुदेवांचे पुत्र. देवकी आणि वसुदेव यांच्या घरी किंवा कंसाच्या कारागृहामध्ये भगवंत अवतरित झाले. तर भगवंत ज्यावेळी अवतार घेतात त्यावेळी जशी आपण मुलांना जन्म देतो त्या पद्धतीनं भगवंतांचा जन्म होत नाही. आणि भगवंत कधी जन्म घेत सुद्धा नाही. त्यांचा कुणी आदी नाही आहे, ना कुणी त्यांचा अंत आहे. अनादिर आदिर गोविंद सर्व कारणम, सर्व कारणांचे ते कारण आहे. पण भगवंत अवतार घेतात आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी किंवा आपल्या भक्तांसोबत आदान प्रदान करण्यासाठी. भगवंतांनी भगवद्गीतेत घोषणा केलेल्या अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे अर्जुना, मी साधूंचं रक्षण करण्यासाठी, परित्राणाय साधूनां, साधूंचं परित्राण म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी, असुरांचा वध करण्यासाठी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, जे दुष्कृती किंवा जे पापी प्रवृत्तीचे लोक आहेत, जे अधर्मी, तर आता भगवंतांनी 3 घोषणा तर केल्या, भक्तांचं रक्षण, असुरांचा वध आणि धर्माची पुनर्स्थापना. पण भगवंतांना असुरांचा वध करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी स्वतः यावं लागत नाही. असुर प्रवृत्तीचे जे लोक आहेत, राक्षसी प्रवृत्ती, फक्त दिसणारे राक्षस नाही, आजकाल दिसणारे सुंदर आहेत पण त्यांची प्रवृत्ती कशी आहे, राक्षसी प्रवृत्ती आहे. त्यामुळे भगवंतांना कधी स्वतः यावं लागत नाही. ते इतके शक्तिशाली पण नाही आहेत की भगवंतांना स्वतः यावं लागतं. जसं हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप, रावण, कुंभकर्ण हे इतके शक्तिशाली होते, भगवंतांना स्वतः यावं लागलं त्यांचा उद्धार करण्यासाठी. पण आपल्यासारखे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी एक कोरोना व्हायरस सुद्धा काफी आहे. एक व्हायरस भगवंतांनी तयार केला, एक छोटासा व्हायरस, आणि संपूर्ण पृथ्वी घराच्या आत बसलेला. कोणी बाहेर पडत होते का? बाहेर जरी पडले तरी जबरदस्ती पोलीस मारून हाकलून घालायचे, जा घरी वापस म्हणून. तर असे व्हायरस सुद्धा, किंवा अतिपाऊस ज्याला अतिवृष्टी म्हटली जाते, अनावृष्टी म्हणजे भूकंप किंवा दुष्काळ, अशाने सुद्धा आसुरी प्रवृत्तीचे लोकांना ठार करण्याची किंवा त्यांचा उद्धार करण्याची शक्ती भगवंतांजवळ आहे. आणि धर्माची स्थापना करण्यासाठी ज्ञानेश्वर, तुकाराम सारखे मोठे मोठे संत देखील धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांच्याकडे शक्ती आहे. मग भगवंतांना काय यावं लागतं? भगवंत सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी किंवा आपल्या भक्तांबरोबर राहण्यासाठी. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे भगवंत अवतार घेण्याचं. आणि भगवंत कधीही, कुठेही, केव्हाही अवतार घेत नाही. भगवंतांचा अवतार जर होणार असेल तर भगवंतांचा अवतार घेण्या अगोदर हजारो लाखो वर्षापूर्वी त्यांची भविष्यवाणी होते. भगवंत कुठं अवतार घेणार आहेत, कोणाच्या घरी अवतार घेणार आहेत, कोणत्या गावी अवतार घेणार आहेत, त्यांचे माता पिता कोण असतील,
हे सगळं निश्चित असतं। आजकाल कुणी बाबा किंवा कुणी संत मी भगवंत आहे म्हणून घोषित करतात आणि आम्ही सगळेजण त्यांना नमस्कार करतो, पण त्यांचा शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नसतो। आणि मग असे तथाकथित बाबा किंवा हे साधू जे भगवंत म्हणून स्वतःला घोषित करतात आणि काही ना काही मग पाप किंवा अधार्मिक कार्य केल्यानंतर धर्माचं किंवा आपल्या सनातन संस्कृतीचं नाव खराब होतं। मग लोक नाव ठेवतात, बघा हे साधू पण असेल, बाबा पण असेल। पण आपण शास्त्राचं अध्ययन न केल्यामुळे, शास्त्रोक्त न जाणून घेतल्यामुळे आपण मूर्ख बनतो अशा साधू लोकांजवळ, आणि जे ढोंगी साधू असतात ते आपल्याला मग फसवतात। आता कृष्ण अवतार झाला, ते कृष्ण अवतार घेण्या अगोदर ही जी देवकी आणि वसुदेव सत्ययुगामध्ये ते होते सुतपा आणि वृष्णी। हे देवकी आणि वसुदेव कोण होते? सुतपा आणि वृष्णी। या दोन्ही दाम्पत्याने भगवान नारायणाची तपस्या केलेली होती आणि नारायण प्रसन्न झाल्यानंतर भगवंतांना विनंती केली आहे, भगवंता तुमच्या सारखे नाही, तुम्हीच आम्हाला पुत्र म्हणून आम्हाला पाहिजे आहात आणि तुम्हीच पुत्र म्हणून आमच्या घरी जन्माला या। आणि त्यांची तपस्या पाहून भगवंतांनी नारायणाने त्यांना सांगितलं की एकदा नाही मी 3 वेळा तुमच्या घरी जन्म घेईन। तर सुतपा आणि वृष्णी या दोघांची तपस्या झाल्यानंतर भगवंत पहिल्यांदा जो अवतार घेतला त्या अवताराचं नाव झालं वृष्णी गर्भ, कारण वृष्णी आणि सुतपाचे ते पुत्र झाले। दुसऱ्या अवतारामध्ये दिती आणि कश्यप यांच्याद्वारे कोण झाले? वामनदेव, त्रिविक्रम, ज्यांनी बली महाराजांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेले होते आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण स्वर्ग आणि तिसरं पाऊल ठेवायसाठी जागा नव्हती म्हणून बली महाराजांच्या डोक्यावरती त्यांनी पाय ठेवला आणि बली महाराजांना पाताळात पाठवलं। हा दुसरा अवतार। आणि आता तिसरा अवतार जो झाला हा श्रीकृष्णांचा अवतार आहे। आणि कृष्ण अवतार नसून भगवंत स्वतः अवतारी आहेत। कृष्णापासून सगळे वेगवेगळे अवतार या पृथ्वीवरती किंवा वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये भगवंत अवतरित होतात। तर भागवतच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे, एते चांस कलहा पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयन्ते युगे युगे। भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? पूर्ण पुरुषोत्तम आहेत। आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्वतः कृष्ण वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या युगामध्ये अवतरित होतात। जसं प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवंत कशातून प्रकट झाले? खांब्यातून। आज पण प्रकट होतील का? आज पण प्रकट होतील, पण तितका विश्वास आणि तितकी भक्ती आपली पाहिजे। ज्यावेळी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, हे प्रल्हाद सांग तुझे भगवंत कुठे आहे? तुझा नारायण 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 करत असतो, कुठे आहे? ते म्हणले तर ते अणु रेणू कणाकणामध्ये लपलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी माझे भगवंत आहेत। म्हणजे आपल्या हृदयामध्ये सुद्धा आहे, तुमच्या हृदयामध्ये प्रत्येक ठिकाणी माझे नारायण भगवंत आहेत। म्हणजे सांग या खांब्यात आहेत का? म्हणजे खांब्यात सुद्धा आहेत। पण त्यावेळी भगवंत तिथे नव्हते। ज्यावेळी प्रल्हाद महाराजांनी सांगितलं भगवंत या खांब्यात आहेत, त्यावेळी भगवंतांना त्या खांब्यात प्रकट व्हावं लागलं आपल्या भक्ताची वाणी, आपल्या भक्ताचे शब्द पूर्ण करण्यासाठी। इतका ठाम विश्वास की भगवंत खांब्यामध्ये सुद्धा आहेत। आणि रागाच्या भरामध्ये, क्रोधात त्यांनी खांब्यावरती आपली गदा मारली जोरात आणि खांबा फुटून नरसिंह मृगम न मानुषम स्तंभे सभायाम, ती सभा जी होती त्या सभेमधला जो स्तंभ होता त्या स्तंभातून भगवान नरसिंह प्रकट झाले। नर पण नाहीत आणि सिंह पण नाही, दोघांचं एकत्रित रूप। का स्वरूप घेतलं? कारण हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवानी वरदान दिलेलं होतं, तुझा आकाशात मृत्यू होणार नाही, जमिनीवर नाही, घरात नाही, बाहेर नाही, अस्त्रशस्त्राद्वारे नाही, कोणत्याही मनुष्याद्वारे नाही, देवी देवतांद्वारे नाही, कोणत्याही शस्त्रापासून नाही, अस्त्रापासून नाही, सकाळी नाही, रात्री नाही। जेवढी त्याची बुद्धी चालली हिरण्यकश्यपूची, त्यांनी बुद्धीचा उपयोग करून भगवंत ब्रह्माजींकडे वरदान प्राप्त केला
आणि त्या वरदानाने त्याला वाटलं की आता मी अमर झालो, मला कुणीही मारू शकणार नाही. आपल्याला पण वाटतं आपण मोठं घर बांधलं, मोठमोठे गेट लावले, गोदरेज कपाट आणले, मोठे महागाचे कुलप लावले, काजू बदाम खाल्ले, आम्ही कधी मरणार नाही. हेच हिरण्यकशिपू आहे. त्याला सुद्धा वाटलं की मी सुद्धा कधी मरणार नाही. पण भगवंतांनी सगळं लक्षात ठेवलेलं होतं, ब्रह्माजींनी काय काय वरदान दिलेलं, आणि तो सगळा वरदान लक्षात ठेवून भगवंतांनी अवतार घेतला. आणि बरोबर संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांज घरात नाही, बाहेर नाही, उमऱ्यावरती. आणि उमऱ्यावरती पण भगवंतांनी कुठे ठेवलं त्याला? आपल्या मांडीवरती, जमिनीवरती नाही, आकाशात नाही, अस्त्रशस्त्र नाहीत, आपल्या नखाने. आणि मनुष्य तर नाही, प्राणी पण नाही, देवता पण नाही, असं विचित्र रूप. ब्रह्माजीच्या या सृष्टीमध्ये असं रूप किंवा असा अवतार कधीच झाला नव्हता. आणि ज्यावेळी इतके क्रोधी, त्या क्रोधामध्ये नरसिंह भगवंतांनी त्याचा वध केला, त्यावेळी इतके भगवंत क्रोधित होते, त्यावेळी देवी देवता साक्षात ब्रह्माजी सुद्धा त्यांच्या जवळ जाण्यासाठी घाबरत होते. लक्ष्मीला म्हटलं तुमचे पती आहेत, जा, आपण तरी जा पती देवांजवळ. लक्ष्मी म्हणाली हे माझे पती नाही आहेत, यांच्यावर मी लग्न केलेलं नाही. माझे पती तर अगदी शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, अगदी शांत राहणारे, कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र सुंदर दिसणारे ते माझे भगवंत आहेत. हे असे एकदम उग्र स्वरूप तर माझे भगवंत नाहीये. मग त्यावेळी सर्वांनी विनंती केली आणि सरते शेवटी प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तुझ्यासाठीच हे भगवंतांनी अवतार घेतलेला आहे, आणि आता तूच जा आणि त्यांना काय कर, शांत कर. आणि प्रल्हाद महाराज एक हार घेऊन त्यांना शांत करण्यासाठी गेले. आणि 5 वर्षाचं बालक प्रल्हाद, त्या प्रल्हादाला घेऊन भगवंतांनी आपल्या मांडीवरती बसवलं. आपण पाहत असतात जे प्राणी असतात आपल्या जिभेने चाटतात पिलांना, मांजर असो, कुत्र असो, मग ते सिंह असो, तर इथं सिंहाचा अवतार घेतलेला असल्यामुळे भगवंतांनी त्याला आपल्या मांडीवरती बसवलं आणि भगवंत चाटू लागले. आणि त्यावेळी भगवंत शांत झाले. आणि भगवंतांनी विचारलं, प्रल्हादा काय वरदान मागायचं आहे माग. म्हटले, प्रल्हाद महाराज म्हणू लागले, वरदान ठेवा बाजूला, समोर घ्या. आणि प्रल्हाद महाराज म्हणाले, भगवंता जर मी तुमच्याकडून वरदान जर मागितला तर ते काय होईल, व्यापार केल्यासारखं होईल. मी तुमची तपस्या करतो, तुमची भक्ती करतो, आणि मला काय द्या, वरदान द्या. म्हटले मी व्यापारी होणार. म्हटले मला कशाचीही अपेक्षा नाही. आपल्याला जर सांगितलं वरदान द्या तर आपण मोठी लिस्ट घेऊन जाणार, मॉलमध्ये जातो तशी, घर द्या, बंगला द्या, गाडी द्या, नोकर द्या, माझ्या मुलीचं लवकर लग्न करा, मुलाला कुठेतरी सेटल करा, चांगला जॉब लागू दे. बरोबर आहे ना. प्रल्हाद महाराज म्हटले काहीही नको भगवंता, जर मी तुमच्याजवळ मागितलं तर तो व्यापार होईल. हे घ्या आणि ते द्या. मी तपस्या केली आणि तुमच्याकडून इतक्या वस्तू मागितल्या. म्हटले मला काही नको. भगवान म्हणाले, अरे नाही, माझी इच्छा आहे, सांग काय पाहिजे तुला. आणि त्यावेळी प्रल्हाद महाराज म्हणाले, भगवंता जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर माझ्या हृदयामधील सगळ्या वाईट गोष्टी, ज्या वासना आहेत त्या नष्ट करा, बस, बाकी काही नको. म्हटले ते तर झालेलंच आहे, आणि काय पाहिजे सांग. म्हटलं जर द्यायचंच असेल तर माझा पिता जो आहे तो पिता कधीही तुमच्या शक्तीला त्यांनी स्वीकारलं नाही, आणि इतकं पापी कार्य त्यांनी केलं की तुम्हाला कधी जुमानलं नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, त्याला क्षमा करा आणि तुमच्या चरणामध्ये त्यांना आश्रय द्या. आणि त्यावेळी भगवान म्हणाले, अरे प्रल्हाद, तुझ्यासारखा भक्त ज्या कुटुंबामध्ये होईल त्याच्या 21 पिढ्यांचा मी उद्धार करतो. किती? 21 पिढ्यांचा. 7 झालेल्या तुझ्या, 7 आणि 7 तुझ्या भविष्यातल्या. तर घरामध्ये एक भक्त असणं किती महत्वाचं आहे बघा. घरात इंजिनियर भेटतील, डॉक्टर भेटतील, सगळे भेटतील, पण भक्त मात्र कुणी भेटत नाही. कारण का, कुणालाही नीती नियमांचं पालन करणं आवडत नाही. सगळ्यांना खायचं, प्यायचं, आनंदाने जगायचं, जस्ट एन्जॉय, खा प्या आणि मजा करा. तर जे प्रभुपाद स्वामी जे होते, ज्यांनी इस्कॉनची स्थापना केली,
त्यांचे वडील कलकत्त्यामध्ये त्यांच्या कपड्याचं दुकान होतं आणि कपड्याच्या दुकानामध्ये दररोज कुणी ना कुणी साधू रस्त्यावरती त्यांना भेटायचे, भिक्षा मागणारे साधू यायचे. तर दररोज एका साधूला 2-3 साधू जेवढे भेटतील त्यांना ते कुठे घेऊन जायचे, आपल्या घरी घेऊन जायचे आणि घरी त्यांना पोटभर प्रसाद वाढायचे, त्यांना भोजन द्यायचे आणि भोजन झाल्यानंतर त्यांना विनंती करायचे की आम्हाला आशीर्वाद द्या, माझ्या मुलाला काय करा, आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद? माझा मुलगा डॉक्टर बनू दे की इंजिनियर बनू दे, माझा मुलगा चांगला भक्त बनू दे, हा आशीर्वाद द्या. तर घरामध्ये जर कोणी भक्त झाला तर त्या संपूर्ण पिढ्यांचा उद्धाराची जबाबदारी भगवंतांनी घेतलेली. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि म्हणून गीता आणि भागवत पूर्वीच्या काळी घरोघरी महाभारत, रामायण, भागवत, गीता पठण व्हायचं, कारण टीव्ही नव्हत्या घरात, म्हणून सगळेजण ग्रंथ वाचायचे. आजकाल टीव्हीची पण गरज नाही, आजकाल हातातच सगळे टीव्ही, सगळे चॅनल हातातच आहेत. मग दिवसभर चालू असते, दिवसभर सगळे चॅनल आणि सगळं, त्यामुळे वेळच नाही. आणि मग लोक त्या मोबाईलवर हात फिरवत 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 बोटं फिरवत मग ते असे पागल झालेले आहेत की मोबाईल जरा काढून घेतला तरी त्यांचे हात आणि बोटं चाललेलेच असतात. सगळे पागल होऊन अगदी विचलित होऊन जातात जर मोबाईल नसलं तर. आई वडिलांना वाटतं मोबाईल नाही दिलं तर माझं बाळ खाणार नाही, जेवणार नाही, देऊन टाका मोबाईल. पण ते इतका परिणाम होणार आहे की नंतर आपल्यालाच मागात पडणार. लोक पागल होत चालले त्या मोबाईलमुळे. दिवस रात्र, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पुस्तकं पण नको, टीव्ही पण नको, घरच्यांना बोलायचं नको, काही नको. बेडरूम मधून किचन मध्ये मेसेज पाठवतात, आज मी काय खाणार आहे. बेडरूम मधून किचन वर, म्हणजे तिथून उठून कोण जाणार, इतकं कष्ट वाटतंय लोकांना. आणि त्यामुळे गीता आणि भागवताची कथा व्हायची, पारायण व्हायची, 9 दिवस रामायण व्हायचं, 40-40 दिवस कथा व्हायच्या गावात. आणि दररोज संध्याकाळी गावचे भक्त, तसे आसपासचे सगळे सदस्य, सोसायटीचे लोक येऊन कथा ऐकायचे. आता येत्या 7 तारखेला शनिवारी गणेशोत्सव प्रारंभ होणार आहे. तर गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये देखील टिळकांनी ही गणेशोत्सव मंडळ जे चालू केलं सार्वजनिक, त्याचा एक उद्देश होता की सर्वांनी एकत्रित येऊन तर सर्वांनी एकत्रित येऊन गणेशजींची भक्ती करायची, आरती म्हणायच्या, सांस्कृतिक कार्यक्रम करायचे किंवा आध्यात्मिक कथा व्हायच्या, गणहोम व्हायचे, सत्यनारायण पूजा व्हायची. पण आजकाल काय होतं, डीजे आणि पत्ते आणि कॅरम, असे गणपती राहणार का? आपण जरी आणलं तरी राहणार नाही. पिक्चरची गाणी ऐकण्यासाठी गणपती येत नाही, किंवा डीजे ऐकण्यासाठी गणपती येत नाही, किंवा भगवंतांचं नामस्मरण करणं हे सगळं मागासलेलं आहे. आम्हाला काय गरज आहे देवाची? म्हातारपणी भक्ती करा, म्हातारपणी नाव घ्या, म्हातारपणी देवाचं नामस्मरण करा. खरं कुणाला गॅरंटी आहे म्हातारपणी राहणार म्हणून? गॅरंटी आहे का उद्या आपण राहणार आहे म्हणून? आज रात्रीत काय होईल सांगता येत नाही. रातोरात काय होणार आहे याची गॅरंटी कधीच नाही. त्यामुळे हे भगवंत जे अवतार घेतात आपल्या भक्तांसोबत आनंद देण्यासाठी, आपल्या भक्तांसोबत राहण्यासाठी. आणि म्हणून भगवंतांनी अवतार जो घेतला, वेगवेगळ्या रूपामध्ये जे भगवंत अवतार घेतात ते याच कारणासाठी, आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी. मी परवाच मोहोळमध्ये जन्माष्टमी झाली, त्या ठिकाणी सांगत होतो, ज्यावेळी अकबर आणि बिरबल यांच्यामध्ये संवाद चालू होता आणि त्या अकबर बिरबलच्या संवादामध्ये अकबरने विचारलं बिरबलला, अरे बिरबल,
तुमच्या ठिकाणी कोणी तुमच्या देवाला कोणी असिस्टंट वगैरे नाही का? सदैव तुमच्या देवाला स्वतः यावं लागतं पृथ्वीवरती आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी. म्हणजे त्यांना कोणी असिस्टंट किंवा कोणी भक्त किंवा साथी किंवा साथीदार नाही आहेत का? त्यावेळी बिरबलाने सांगितलं, महाराज वेळ आल्यानंतर मी त्याला तुमचं उत्तर देईन, आता नाही. आणि काळांतरानं त्या बिरबलाने एक योजना ठेवली, नौका विहार, बोट फेस्टिवल, नौका विहार. आणि त्या नौकेमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला नौकेमधून जायचं आहे आणि त्या नौकेत जाण्यासाठी आपण काय करा, तुम्ही, तुमची पत्नी, तुमचं लहान बाळ आणि तुमचे अंगरक्षक सगळे जायचे नौकेतून. म्हणले ठीक आहे. तर आपल्या बाळाला घेऊन अकबर बसलेले होते आणि त्यावेळी जेव्हा नौका मधोमध पाण्यात पोचली त्यावेळी बिरबलाने त्या बाळाला पाण्यात टाकून दिलं. त्या बाळाला पाण्यात टाकल्याबरोबर एकही क्षण न थांबता अकबराने लगेच पाण्यात उडी मारली आणि आपल्या बाळाला वाचवलं आणि लगेच कुठं आला, नदीच्या काठावरती आला. आणि काठावरती आल्यानंतर त्यांनी सांगितलं, या बिरबल पागल झालेला काय करा, कारागृहात टाका, जेलमध्ये टाकून द्यायला, हा पागल झालेला. आणि त्यावेळी बिरबलाने सांगितलं, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं. तुम्ही विचारलेलं की तुमच्या देवाला, तुमच्या भगवंतांना कोणी असिस्टंट किंवा कोणी नाही का मदत करण्यासाठी, ते स्वतः काय येतात. म्हटले आज तुम्ही का उडी मारली? म्हटले तो माझं बाळ आहे, माझं स्वतःचं बाळ आहे, माझा मुलगा आहे, म्हणून मी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. म्हटले भगवंत सुद्धा तसेच आहेत. आपण सगळे जितकेही जीव या पृथ्वीवरती आहेत, 84 लाख योनी, ते सगळे आपले पुत्र असल्याप्रमाणे भगवंत त्यांच्याशी प्रेम करतात. ते त्याप्रमाणे अहम बीज प्रध पिता. आणि म्हणून भगवंत काय करतात, स्वतः स्वयं अवतार घेतात, दुसऱ्यांना अवतार घेण्यासाठी सांगत नाही. आपल्या शुद्ध भक्ताचं रक्षण स्वतः भगवंत करतात, मग ते कुणी असो. मग वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या युगामध्ये, वेगवेगळ्या कालांतरानं, वेगवेगळ्या ग्रहावरती भगवंत अवतार घेऊन भगवंत आपल्या भक्तांची सदैव काळजी घेत असतो. तर आपल्याला वाटत असेल भगवंत 5000 वर्षापूर्वी अवतरित झाले, मग आता कुठे आहेत भगवंत, आता दाखवा. ओ महाराज देवाला दाखवा म्हणणारे लोक पण, किंवा देव नाहीये, देव मेला असे म्हणणारे लोक आहेत. तर 5251 वर्षापूर्वी पृथ्वीवर होते, पण आता कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहावरती वेगवेगळ्या लोकांमध्ये भगवंतांची लीला किंवा भगवंतांचं कार्य आजही चालू आहे. तसं आता किती वाजले, संध्याकाळचे 7:30, सूर्यास्त झाला म्हणून अंधार झाला, बरोबर. तर आता अमेरिकेमध्ये सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. किती? 7:30. आज वार सोमवार आहे, 2 सप्टेंबरचे सकाळचे 7:30 वाजले, कारण आता त्या ठिकाणी सूर्योदय झालेला आहे. इथं अंधार झालाय, तिथं सूर्योदय झालाय. मग इथं आपण अंधार झाल्यानंतर किंवा सूर्यास्त झाल्यानंतर म्हणतो का आपण सूर्य मेला किंवा सूर्य नष्ट झाला, असे म्हणणारे पागल आहेत. कारण त्याला माहित नाही की सूर्योदय पुन्हा उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर होणारच आहे. त्याच पद्धतीनं अमेरिकेमध्ये रात्र होईल, इथं दिवस होईल, इथं दिवस होईल, अमेरिकेमध्ये काय होईल, रात्र होईल. तर जसा सूर्य आपली कार्य थांबवत नाही आणि तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या वेळी उपस्थित आहे, तसे भगवंत देखील वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या स्थळी ते उपस्थित आहे. आणि म्हणून भगवंत नाही, भगवंत नष्ट झाले, भगवंत मेले असे म्हणणारे लोक कोण आहेत, मूर्ख आहेत. आपण कितीही जरी म्हटलं तरी भगवंतांशिवाय गत्यंतर नाही, धर्माशिवाय गत्यंतर आपलं कधीच नाही. आपण नळाचे 1 वर्ष बिल जर पाणीपट्टी भरली नाही तर नळ काढला जातो. लाईट बिल 1 महिना व्यवस्थित नाही भरलं तर लाईट बिल कनेक्शन काढून टाकलं जातं, कट केलं जातं. सूर्याने कधी बिल पाठवलंय का आपल्या घरी? बीडमध्ये क्रांतीनगरमध्ये एवढं बिल आलं, गायकवाड परिवारासाठी बिल आलंय का नाही सूर्याचं? 365 दिवस 1 सेकंद असा अंधार होत नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12 घंट्याची ड्युटी. बिल आलंय का कधी? कधीच नाही. पावसाचं एवढं पाणी येते, कधी आले?
एक 20 लिटरचा जार आणला तर 50 रुपये द्यायला लागतात. खरं एवढं पावसाचं पाणी पडतं, एवढं नद्या बिंदुसरा भरून वाहू लागले. कधी आले का बिल? बिंदुसराने बिल दिले का? एक जर सिलेंडर 2 तासासाठी आयसीयू मध्ये जर नाकाला लावलं ऑक्सिजन तर लगेच 5,000 आणि 50,000 बिल येतात. बरोबर का? आयसीयूचे आपण एवढी हवा घेतो, प्राणवायू, ऑक्सिजन, कधी बिल आले का? कधी आले? किती ऑक्सिजन घेतलाय कधी मोजले का लहानपणापासून? कोविडच्या काळामध्ये इटलीमध्ये एक 90 वर्षाचा म्हातारा माणूस, त्याला कोविड झालेला आणि आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट करून जेव्हा तो ज्या दवाखान्यातून बाहेर आला त्याला सुट्टी दिली दवाखान्यातून आणि बिल दिलं. आणि बिल दिल्यानंतर ते बिल पाहून तो व्यक्ती रडू लागला. डॉक्टरांना वाटलं बिचाऱ्याकडे पैसे नसतील म्हणून रडतोय की काय. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, बिल जास्त आहे म्हणून नाही, पैसे माझ्याकडे भरपूर आहेत. मी यासाठी रडतोय की तुम्ही फक्त 4 दिवस मला ऑक्सिजन लावलं आणि एवढं मोठं बिल दिलं. माझ्या देवाने 90 वर्षापासून मला एवढा ऑक्सिजन दिला, कधी एकही बिल मला पाठवलं नाही. भगवंत किती दयाळू आहेत म्हणून मी रडतो. आणि आपल्याला वाटतं भगवंत नाही आहे. भगवंत कोण आहे? मग तरते शेवटी सगळ्यांना आठवण येते, राम नाम सत्य आहे. कुठंच नाही तर तिथं मात्र सगळे म्हणतात राम नाम सत्य आहे. एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत चाललेला आणि समोरून शवयात्रा चाललेली होती. सगळे म्हणत होते राम नाम सत्य, राम नाम सत्य. त्या मुलाने विचारलं, बाबा बाबा तो वर झोपलेला माणूस का म्हणत नाही राम नाम सत्य? मुलं कोणता प्रश्न कधी विचारतील कधी सांगू शकत नाही आपण. तर त्या मुलाला सांगितलं वडिलांनी, अरे बाळा तो मेलेला आहे म्हणून तो म्हणू शकत नाही. मग लगेच मुलाने म्हटलं, आपण सुद्धा मेलेलो आहे, तुम्ही आणि मी सुद्धा मेलेलो आहे, कारण आपण सुद्धा राम नाम सत्य म्हणत नाही. मरते वेळी तर मेल्यानंतर सगळे म्हणतात चांगला होता चांगला होता, पण मेल्या अगोदर तर म्हटलं तर चांगला तर 4 दिवस जास्त जगला असता. फिरायचं सगळं म्हणतात फार चांगला होता, असा होता तसा होता, आता तरी चहा पिऊन गेला, आता तरी भेटून गेला, भेटायला येणार होता, एवढं चांगलं कार्य केलं. पण सरते शेवटी मेल्यानंतर सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच पद्धतीनं आपण लवकर जाण्या अगोदर मेल्यानंतर भक्ती करू, म्हातारा झाल्यानंतर भक्ती करू, म्हातारा झाल्यावर भगवंतांचं नामस्मरण करू. खरं गॅरंटी आहे कुठं म्हातारा होण्याची? कुणालाही विचारा, हाऊ ओल्ड आर यू? ओम, हाऊ ओल्ड आर यू? 20 years ओल्ड म्हणजे मी 20 वर्षाचा म्हातारा आहे. ओल्ड म्हणजे किती? काय? म्हातारा. मी 20 वर्षाचा म्हातारा आहे. तुम्ही 24 वर्षाचा म्हातारा. सांगतो ना आपण, हाऊ ओल्ड आर यू? आय एम 24 year ओल्ड म्हणजे मी 24 वर्षाचा म्हातारा. सगळे म्हातारे आहेत, पण आपल्याला वाटते की नाही मी अजून अभी तो मैं जवान हूं. पावडर आणि कॉस्मेटिक लावले की आपल्याला वाटते की अजून आपली जवानी आहे. म्हातारपणी करायची भक्ती, पण म्हाताऱ्याची गॅरंटी कुठे आहे? चालता चालता पाय घसरला, खाली पडला, संपलं. कित्येक नवीन नवीन बातम्या येतात. बाथरूम मध्ये गेले आंघोळ करण्यासाठी, पाय घसरला, तिथंच संपले. त्यामुळे कशाचीही गॅरंटी या जगात देता येत नाही. गॅरंटी एकच आहे भगवंतांची, ज्यांनी आपल्याला हा जन्म दिलेला आहे. आपण म्हणत होतो आई वडिलांनी जन्म दिला, आई वडिलांनी तर दिला, पण त्या आई वडिलांच्या गर्भामध्ये बीज प्रदान करणारे कोण आहेत? भगवंत. अहम बीज प्रजापिता. भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, हे जे 84 लाख योनी आहेत त्यांना बीज प्रदान करणारा मी आहे पिता. त्यामुळे ते आपले परमपिता आपल्या भक्तांसोबत आनंद प्रदान करण्यासाठी ते प्रकट होतात. आणि 5251 वर्षापूर्वी श्रीकृष्ण या पृथ्वी तलावरती मथुरेमध्ये अवतरित झाले आणि मथुरेत त्यांचा जन्म झाला. गोकुळात त्यांना स्थानांतरित करण्यात आलं आणि नंद आणि यशोदेच्या घरी ते राहिले. मग गोकुळातून वृंदावनात, वृंदावनातून पुन्हा मथुरेतून द्वारकेत आणि द्वारकेमध्ये भगवंतांनी आपल्या लीला रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी यांच्यासोबत चालू ठेवलं आणि भगवंत 125 वर्ष या पृथ्वीच्या पाठीवरती राहिले. किती? 125 वर्ष. पांडवांना भगवद्गीतेचं ज्ञान आणि स्पेशली अर्जुनाला
भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी दिलं आणि पांडवांचं रक्षण केलं. प्रत्येक वेळी बघा भगवंतांनी आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी हा अवतार, मग तो कृष्ण अवतार असो, राम अवतार असो, नरसिंह अवतार असो, वामन अवतार असो, भगवंतांचे असंख्य असे अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी. आणि ही जन्माष्टमी जी आपण साजरी करत आहोत आज, फक्त भारतामध्ये किंवा बीडमध्ये, क्रांतीनगरमध्ये नाही, तरी जन्माष्टमी 160 देशामध्ये साजरी झाली. किती? 160 देशामध्ये. आपल्याला वाटते गंध लावायची लाज वाटते, धोती घालायची लाज वाटते, साड्या नेसायची लाज वाटते, पण अमेरिका आणि युरोपमध्ये फक्त धोती घालतात, साडी नेसतात माताजी लोक, तिलक लावतात, गळ्यात कंठीवाळ घालतात, जप करतात, भगवंतांचं कीर्तन करतात, भगवद्गीता वाचतात, भागवत वाचतात आणि 160 देशामध्ये हा जन्माष्टमीचा उत्सव साजरा झाला. प्रत्येक देशामध्ये तुम्ही ज्या देशाचं नाव घ्या, अमेरिका असो, युरोप असो, जपान असो, स्वित्झर्लंड असो, श्रीलंका असो, चायना असो, पाकिस्तानमध्ये देखील जन्माष्टमी साजरी झाली. कराची, हैदराबाद, सगळ्या ठिकाणी, पाकिस्तानमध्ये देखील हे जन्माष्टमीचा उत्सव साजरा झाला. कारण त्या ठिकाणी सगळ्यांना कळालं भगवंतांची भक्ती म्हणजेच आपलं सदैव रक्षण करू शकते. त्यालाच म्हटलेलं आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. तर आपलं सौभाग्य आहे की बीडमध्ये देखील ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा हरे कृष्ण मंदिर संत सावतामाळी चौकामध्ये. आपल्यापैकी कोण कोण गेलंय मंदिरात? मंदिरात दर्शन कोण कोण घेतलंय? सावतामाळी चौकात प्रत्येकाने घेतले. प्रत्येकाने नाही घेतलं, फक्त 10 जणांनी घेतलं. तुमच्या मागे कोणीच हात उचलला नाही. 40 ते 50% लोकांनी घेतलं. तर ज्यांनी ज्यांनी दर्शन घेतलेलं नाही त्यांना विनंती आहे, संत सावतामाळी चौक, अन्विता हॉटेलकडून राईट टर्न घेतल्यानंतर सरळ गेल्यावर बारादरी पाशी जे संत सावतामाळी चौक आहे, त्या चौकाच्या जवळच राधा गोविंद मंदिर आहे. आपल्या इस्कॉन मंदिरातील एक सुंदर असे भगवंत जर असतील तर राधा गोविंद देव आहेत. नवयौवनमच्या तारुण्य. तर भगवंतांची सुंदरता किती सुंदर आहेत भगवंत. त्यांच्या चरणी जर आपलं मन आकर्षित झालं तर कुणाच्याकडे आसक्त होण्याची आवश्यकता नाही. कोण आहे बघा? महेश चव्हाण आहे. चव्हाण जे भगवंतांच्या चरणी जर आपलं मन जर रमलं तर किती बरोबर. दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता भगवंतांची आरती होते आणि 7 ते 8 या वेळेमध्ये भगवद्गीता आणि भागवतावरती प्रवचन होतं दर रविवारी. आणि त्यानंतर सगळ्यांसाठी महाप्रसाद. तर सर्वांना आमंत्रण आहे मंदिरामध्ये. जे बारादरीमध्ये राहणार आहेत त्यांना तर अगदी जवळ आहे, घरातून बाहेर पडल्यावर. आपण आले बाकीचे बारादरीचे आहेत की मागे पण बसले, गायकवाड परिवार, जाधव परिवार. तर सर्वांनी दर रविवारी न चुकता मंदिरात. आणि या ठिकाणी ते सांगतो रविवारी तिथं, आणि जर तिथं पोहोचू शकत नसतील तर दर शनिवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये इथं मध्ये चालू झालेला सुरुवातीच्या काळात, पण 5 ते 6 एकच ना, 6 ते 8 ठीक आहे. 5 वाजता लवकर सगळ्यांना गडबड होते. 6 ते 8 या वेळेमध्ये कीर्तन, प्रवचन आणि प्रसाद. सुरुवातीच्या काळात भरपूर चांगला प्रतिसाद आणि यायचे, पण काळांतरात मध्ये सगळे व्यस्त झाले, कोविड आला, त्यामुळे थोडं स्थगित झाला, कार्यक्रम बंद झाला. पण आता आजपासून ही जन्माष्टमी झाल्यापासून आपल्याला पुन्हा येत्या शनिवारपासून हा कार्यक्रम चालू करायचा आहे. तर शनिवारी गणपतींचं आगमन आहे, पण तरी जेही संध्याकाळी येतील त्यांनी सर्वांनी येऊन कीर्तन, भजन, प्रवचन, मंदिरातून यादवेंद्र प्रभू
गोप किशोर प्रभू, राधिका जीवन प्रभू असे बरेच भक्त येथे दर शनिवारी सायंकाळी 6 ते 8 आणि प्रत्येक एकादशीला सुद्धा, शनिवारी पण आणि एकादशी दिवशी पण. तर म्हणजे 4 आणि 2 8 राहून मुंबईपर्यंत आणण्याची कुरुक्षेत्र. तर मुंबईमध्ये घरपोच द्यायसाठी त्याचे होम डिलिव्हरी चार्जेस 200 रुपये. तर इथं कोणतेही चार्जेस नाही आहेत. आपण सगळ्यांनी या वेळेवरती 6 ते 8 या वेळेमध्ये दर शनिवारी. आता भगवंतांची आरती होईल आणि भगवंतांचं दर्शन आणि आरती झाल्यानंतर सर्वांसाठी मग प्रसाद असेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा नील माधव की जय. श्री श्री राधा गोविंद देव की जय. श्रील प्रभुपाद की जय.